नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत परवलची भाजी। तर परवलची आपण मसाला भरून मस्त सुकी अशी चटपटीत भाजी बनवणार आहोत। खायला खूप छान लागते, लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल। तर बघा, मी अशा पद्धतीने परवल घेतलेली आहे। तर परवल अगोदर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। याची भाजी मसाला भरून खूप छान लागते। आता आपण याच्यावरची साल काढून घेऊया। तर हलक्या हाताने आपण याच्यावरची साल काढून घेऊया। तर बटाट्याची जे साल काढतो आपण त्यानेच आपण याची साल काढून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने वरची साल काढून घेऊया। ही भाजी खूप छान लागते। तर आता बघा, साल काढून घेतली की दोन्ही साईडने आपण कट करून घेतले आणि याला एक उभी अशी चीर करून घेतली। याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। चमचा घ्यायचा आणि चमच्याने अशा पद्धतीने याच्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला व्यवस्थित असा भरता येईल। ही परवलची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होते। ही परवल 5 मिनिटांमध्ये शिजते। आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज नाही, ही वाफेवरती शिजते। तर खूप सोप्या पद्धतीने झटपट मसाला तयार करू आणि परवलची चटपटीत अशी भरवा परवल आपण भाजी तयार करूया। तर आता परवलची आपण संपूर्ण जे घेतलेले आहे त्याची साल आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि संपूर्ण याला चीर करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया काढून घ्यायच्यात। तर बघा, एक साईडने असा कट करून घ्यायचा आणि चमच्याने त्याच्यामधल्या संपूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्यात। असं करून घेतलं ना की याच्यामध्ये आपल्याला मसाला खूप व्यवस्थित असा भरता येतो आणि मसाला अजिबात बाहेर सुटत नाही। तर संपूर्ण परवलची आपण अशा पद्धतीने साल काढून घेतली, चीर करून घेतली आणि त्याच्यामधल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। तर मसाला सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणार आहे। तर बघा, आता आपण ह्याच भांड्यामध्ये मसाला बनवून घेऊया। तर मोठे 2 चमचे याच्यामध्ये मी धना पावडर घेतली। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया। आता 1 चमचा आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊया। अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरेपूड घालून घेते आणि 2 मोठे चमचे आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया। याने रंग खूप छान येतो आणि हे तिखट कमी आहे, तर 2 मोठे चमचे आपण घालून घेतले। पाव चमचा आपण याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घेतली। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल तर अवश्य घाला। कस्तुरी मेथी घातल्याने सुद्धा खूप हा मसाला आपला टेस्टी बनतो। आज माझ्याकडे कस्तुरी मेथी शिल्लक नाहीये तर मी घातलेली नाहीये। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। आता सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया। तर बघा, मसाले छानपैकी एकत्र करून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालून घेऊया। तेल घालून घेतलं की व्यवस्थित पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे। तेल घातल्यानंतर मसाले आपण छानपैकी एकत्र करून घेतलेत। आता आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचे। दही घातल्यानंतर हा मसाला अजून टेस्टी बनतो आणि एकजीव सुद्धा होतो। तर आता याच्यामध्ये मी छोटे 2 चमचे दही घालून घेते। दही घातलं की आपण पुन्हा मसाला छानपैकी एकजीव करून घेऊया आणि असा मसाला बनवून घेतला की आपण परवलमध्ये ज्यावेळेस भरून घेतो अजिबात मसाला बाहेर सुटत नाही। तर बघा, छानपैकी मसाला एकजीव करून झालेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजून एखादा चमचा याच्यामध्ये दही घालू शकता। मसाला जर एकजीव झाला नाही तर अजून एखादा चमचा दही घालून घ्यायचं, किंवा मग दही घालायचं नसेल तर तेल सुद्धा तुम्ही थोडंसं घालू शकता। आता मसाला छानपैकी एकत्र करून झालेला आहे। आपण आता परवलमध्ये मसाला भरून घेऊया। तर बोटाने व्यवस्थित असा दाबून याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। खूप फुल भरायचा नाही, म्हणजे तो बाहेर सुटणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने मसाला भरून घेतला की हाताने व्यवस्थित अशी परवल आपल्याला दाबून घ्यायची। तर बघा, मस्त अशी आपण याच्यामध्ये मसाला भरून घेतलाय संपूर्ण याच्यामध्ये। आता ह्याच पद्धतीने आपण मसाला भरून घेऊया। तर मस्त चटपटीत असा आपला मसाला बनवून झालाय। अशा पद्धतीने आपण आता परवलमध्ये भरून घेतलाय। तर संपूर्ण परवलमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे। तर आता आपण ही फ्राय करून घेऊया। गॅसवरती इथे मी पॅन ठेवून घेतला। याच्यामध्ये 1.5 वरगळे आपण तेल घालून घेतले। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मी जिरे घालून घेतले आणि याच्यामध्ये आपण परवल भरून घेतलेलं तोंड जे आहे ते अशा पद्धतीने वरती ठेवायचं मसाल्याचं आणि परवल याच्यामध्ये ठेवून घ्यायची। गॅस आता इथे मी कमी करते। आपण 1 मिनिटभर तेलावरती अगोदर असंच झाकण न ठेवता म्हणजे मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस कमी करून छानपैकी शिजवून घेऊ। आता याच्यावरती मी झाकण ठेवले आणि झाकणावरती मी थोडंसं पाणी ठेवले
आणि छानपैकी परवल मी इथे शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे, खूप सुरेख दिसती आणि अजिबात आपला मसाला बाहेर सुटलेला नाही। गॅस मी बंद केलाय। परवल आपली शिजून तयार झालेली आहे। अजिबात जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटाच्या आत ही परवल शिजून आपली तयार होते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा मसाला परवल नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।